सो वेलकम बॅक टू डे 35. अँड इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहेत आणि तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे का, तुम्ही विचार करता की चॅनल चालू करायचं आहे, कसं बोलायचं, कसं हे करायचं, प्लीज फॉलो मी. मी पण एक इंट्रोवर्ट आहे आणि मी एक चॅलेंज घेतलं की कधी पण होऊ शकेल रोज पोस्ट करायचं, काय पण असू दे, छोटं 5 मिनटाचं 5 मिनटं, 2 मिनटाचं 2 मिनटाचे व्हिडिओ बनवून पोस्ट करायचे यूट्यूबवर आणि बघू कसं होतं आहे, पुढे कशी जर्नी जाते. तर तेच सगळं चालू आहे. आणि कालचे कसं मी तुम्हाला सांगितलं की माझ्या बाईकचं मी काय केलेलं हे ते म्हणजे काय केलेलं, ओपन केलेलं, दाखवलेलं. लाईट कमी होती त्यामुळे मी जास्त काम करू नाही शकलो. तर आज आपण ते कंटिन्यू करायचं आहे, तर त्याच्यावरतीच सगळं आहे आज. सो हॅलो आणि आता परत वेलकम. आणि मी सकाळी जसं गेल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मला तो फायनर पाहिजे होता की ते वेल्ड केलेल्याला मी घासून प्लेन करू शकू, तर आलेलं आहे. तर आज सकाळीच ऑर्डर केलेलं, तर ते आल्या पण आहे. तर लेट्स अनबॉक्स पण करू. अनबॉक्स का अंडर काय त्याचं हे तर करू आपण. तुम्हाला दाखवतो की काय मी मागवलं आहे. तर 2 सेकंड थांबा. सो ओके थांबा, जमिनीवर ठेवूया वे. सो ब्रो, सो हे येते. सो हे ते फायनर आहे की आता ह्याच्यात कसं की ह्याच्यात तुम्ही मेटलला पण तुम्ही घासून जरा प्लेन करू शकता. हे सगळं आहे ह्याच्यात कसं की जरा पॉइंटेडवाले पण आहेत, इफ तुम्हाला इथं दिसत असेल. ओके, ह्याच्यात जे सेकंडवालं आहे म्हणजे लेफ्ट साईड हे सेकंडवालं, तर ते पॉइंटेडवाले आहेत. तर ते पॉइंटेडवाल्याने मी घासून मग त्याला जरासा प्लेन करू शकतो. तसं मला करायचं आहे. तर आता मी तेच करेन. कधी मी बाईक आता तर ऑफिसचं काम चालू आहे, तर ऑफिसचं काम झाल्यानंतर मी ते चालू करेल. मग आता यांनी घासून जरा सॉफ्ट करेल, मग ते चेन्स पॉकेट काढेल आणि चेन्स पॉकेट मी आणेल आणि लावेल आणि मग बाईक परत घेऊन जाणार सगळं चेंज करायसाठी. कारण की मी बघितलं की कोणाला विचारलं की टो करून म्हणजे विचारलं की तिथं शॉप्स आहेत 2-3, त्यांना बोललं की भैया आ सकते हो क्या, असं झालं आहे की टो करायला लागेल, टो करून इथून येऊन नंतर बदलाबदली करू. बोलते नाही भैया कोणी पण नाही, तुम खुद लेके आओ. अरे मी आता ढकलून कुठं घेऊन जाऊ आता त्याला कुठेही. तर त्यामुळं आता हेच एक लास्ट ऑप्शन आहे. तर बघू आता कसं आहे. तर चला भेटू नंतर. बाय बाय. तर आता काय करायचं आहे की आपल्याला ते नेल फायनर आहे जे आपण ऑर्डर केलेलं आहे, जे स्टील मेटल फायनर आहे, त्याला फाईन करून आपल्याला जो इथं आहे ना, हे बघा छोटंसं वेल्ड बाहेर आलं आहे, त्याच्याच इथं आहे ना तो चेन्स पॉकेटचं इथं आहे ना एक छोटंसंच आहे. त्याला असं आता तुम्हाला इथं कॅमेऱ्यात दिसतंय का काय माहीत नाही, हे ना हा पार्ट इथं ना जरा असा नेल फायनर घासायचा आहे आणि घासून त्यानंतर चेन्स पॉकेट बाहेर काढायचं आहे. तर चलो लेट्स घासो फाय. एक तर मला हा पार्ट पण घासायचा आहे इथं. चला एक हाताने आधी इथंच घासू. एक मिनटं. कारण की तो जरा असाच आहे, 1 mm एवढं आहे ना, त्याला घासायचं आहे. पण निघतं तर आहे बघा, त्याच्यावरती असं दिसतं तर आहे. एकच छोटंसंच पार्ट आहे तो घासायचा आहे. आणि त्यानंतर सगळं सॉरी कॅमेरा रॉंग होता. एका हाताने नाही होतं यार, कॅमेरा पण पकडा आणि शूट पण करा. 1 मिनटं. सपाटवाला घेतला, सपाट. त्याला नंतर बघू आपण. आधी तर मेन हा पार्ट काढू. थांबा मी जरासा त्याला नीट घासतो आणि परत चालू करतो आपला कॅमेरा. थांबा जरा. तर ते आपण फुल घासून बिसून तर त्याला काढलं आहे. हॅलो कुठे गेलं वगैरे. आता हे झालं आहे. तर आता आपण याला हे बघा, काल हे इझिली निघत नव्हतं, मग आता हे एकदम इझिली इथून चेन्स पॉकेट निघतो आहे. आणि फर्स्ट लुक मी पण हा फर्स्ट लुक घेतो आहे की काय. आता चेन्स पॉकेट
अरे बेंचो, चेन्स पॉकेट गेलाय काय, हेच गेलंय, हा रॉड गेलाय. हे बघा इथं इथं जे लॉक होतं ना, इथून हे असे काटे येतात इथून इथून ॲक्च्युली ते ब्रोक झालं आहे. हे बघा ना, हे सगळं झिजलं गेलं आहे इथून, हे पूर्ण काट्या हे येतात म्हणजे रॉड येतात इथून, तेच पूर्ण हा रॉड तुटलं, हा रॉड हे झाला आहे. अरे चुतियास आलेत मग हे सगळे हिरो आलेत ना, त्याने कधी चेन्स पॉकेट उघडला असेल, त्याला इतरचा हा रॉड दिसला नसणार. हां, आणि हे बघा हे बरोबर आहे माझं. एक मिनिट, आता एक हाताने हे बघा, उलटं चेन्स पॉकेट माझं खूप हे म्हणजे इथं बघा जे हे दात येतात ना, इफ तुम्हाला दिसत असेल इथं जे रॉड येतात ते सगळे बरोबर आहेत. मग यांनी कधी हे चेन्स पॉकेट क्लीन करायसाठी का याच्यासाठी कधी काढला असेल, त्याला हिरोला हे वाला पार्ट नाही दिसलं की हा खराब, हा मेन खराब झाला आहे, याला हा पार्ट खराब नाही दिसला आहे, त्याला हा पार्ट आता बदला लागणार आहे मला. चेन्स पॉकेट माझी चांगलंच आहे, पण हिरो बोलत होता की मी तुमचं उघडून आम्ही सगळं चेक केलं हे केलं, तर त्यावेळेस त्याला कळालं नाही का की इथं आहे, काहींना काम करायचं नव्हतं की याच्यात परत, आता याच्यात कसं की इंजिन ऑइल परत बदला लागेल, तर इंजिन ऑइल परत भरण्यासाठी या लोकांनी हे केलं का काय, आपलं काम टाळलं का माझं, मला असंच वाटतं आता. कारण की हे बघा ना, हा लिटरली तुम्हाला इथं ना, इफ हे ना अशी लाईन्स असतात इथं, तेच नाही आहे. इथं जे लाईन्स असतात ना तेच नाही आहेत पूर्ण ह्याच्यात ते हे लॉक होतं. कारण की याला बघा इथं आहेत ना, इथं ते आटे आहेत, त्याला इतरचे आटे आहेत ना ते गेले, इतरचे जे आटे असतात ना ज्याला जे फिक्स होतं ते गेले. कारण की याला काहीच नाही करू शकत आपण, एकतर असं ठेवून असं पण नाही ठेवू शकत त्याला, कारण की ते लॉक नाही होणार. आता मला हा व्हिडिओ दाखवा लागणार आहे त्या लोकांना. म्हणजे सर्व्हिसिंगमध्ये केलं काय, इफ त्यांनी बोललं असतं ना की सर तुमचा असा असा पार्ट खराब झाला आहे, हा मेन पार्ट आहे, हाच तर इंजिनला रोटेट करणार ना, की इफ त्यांनी बोललं असतं ना की लाईक तुम्ही हा पार्ट तुमचा खराब झाला, याला चेंज करायला लागणार आहे, मी केलं असतं. माझे एवढे, मला काय भाई, मेन तर बाईक आपली नीट असायला, मी चेंज करायलाही सांगितलं असतं. पण त्यांचं होतं की लाईक सॅटर्डे संडेला आपलं शॉप बंद आहे, तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची, बाईकला काय झालं तर. त्यामुळे त्यांनी हे केलं मला असं वाटतं की रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घेणार. मग सॅटर्डे संडेला त्यांची इथं बाईक बंद आहे, सगळं शॉप बंद आहे, सगळं बंद आहे, तर कोणी हे करायचं. आता मला आता हा व्हिडिओ आता दाखवा लागेल कोणाला तर, बघू. हात तर बघा भाई, मला वाटलेलं की चेन्स पॉकेट, मला तर आधी वाटलेलं की आता कसं मी चेन्स पॉकेट उघडलं, मी तसं चेन्स पॉकेट बदलेल आणि ओके, मला वाटलेलं की चेन्स पॉकेट मी असेच बदलेल आणि मग सर्व्हिसिंगसाठी घेऊन जाईल. पण काहीच फायदा नाही, कारण की तो रॉडच तुटला आहे. आता त्या रॉडला बदला लागणार आहे मला, त्यासाठी पूर्ण इंजिन उघडायला तर लागणारच आहे मला. आता मी त्या माणसाला जे व्हिडिओ हे दाखवेल, सगळं दाखवेल, त्याला बोलेल की भाई कसं करायचं, काय करायचं सांग मला, तसं करूया. मग काय त्याला स्पेअर पार्ट लागेल, काय लागेल ते सगळं मला आता त्या माणसाला द्यायला लागेल आणून. नाही यार, युजलेस आहे आता, मी तर त्यांच्याकडे कधीच नाही जाणार आहे. पनवेलला आता कोण दोन हे करून हे जाणार आहे, इतर नेरूलमध्येच आता देईल त्या माणसाला, बघायचं आता. चलो मग आता हे सगळं पॅकअप तर करायचं नाही, पर्यंत आता बघायला लागणार आहे कसं करायचं आहे. कारण की बाईक बंद ठेवून पण काही काम नाही करू शकत. बघू आता कसं करायचं, बघू जरा वेळात. आता हे सगळं पॅक करू आपण, हातभीत धुऊया आणि परत बघू जरा. चलो भेटू जरा वेळात. तर आता मी तुम्हाला दाखवलं आहे की लाईक काय झालं आहे, माझ्या बाईकचं कुठला मेन पार्ट कुठला खराब झाला आहे. मेन आहे की चेन्स पॉकेट पण माझी चांगली आहे, जो रॉड आहे, जो आतून तो रॉड आहे तो इंजिनमधून
तो खराब झाला आहे. तर माझं नुसतं एकच आहे, इफ या लोकांनी माझी बाईक सर्व्हिसिंग केलेली, सगळं केलेलं, मग त्यांनी बोललेलं की आम्ही चेन्स पॉकेट काढून त्याचं चेक केलं, सगळे चेन्स पॉकेटचे दात सगळे चांगले, तर हे का हा मेन रॉड त्यांना दिसला नाही का? तर आता मला काय करायला लागेल की आता मी इथं नेरूलमध्येच देणार आहे सर्व्हिसिंगला, म्हणजे रिपेरिंगला. मी विचार करतो की नेरूलमध्येच द्यायला. तर तिथं मी आता त्याचे स्पेअर पार्ट सगळे जमा करेल, त्याला उद्या जाऊन व्हिडिओ दाखवेल की असं असं झालं, हे झाले. त्यानंतर मग मी त्याला सगळे स्पेअर पार्ट जमा करून त्याला देईल. मग माझं ते एक आहे तसं द्यायचं. मग त्याला उद्या मी त्याशी बोलेल, सॉरी, तर उद्या मी त्याशी बोलेल आणि बघायचं आता काय. माझं एक केलं की उद्या त्यांनी मग 2-3 दिवस तर जाईल माझी बाईक, 2-3 दिवस तर त्याकडे आरामात राहील, मला तर असं वाटतं आहे. पण बघायचं आता कसं आहे, लेट्स सी. अगर त्याने 1 दिवसात दिलं तर ठीक आहे. म्हणजे सकाळी त्याशी एकदा मी बोलेल की भाई कधी बाईक देऊ, कधी हे करायचं. पण काय करायला लागेल की त्याला एक तर इथं येऊन गाडी टो करून घेऊन जायला लागेल, असं करायला लागेल, नाही तर काय तर करायला लागेल. तर आता बघू कसं हे करतो, बघू आता. आज ट्यूजडेला तर मी काहीच नाही करू शकत. आता मला 1 आठवडा, एक तर त्याला काय तर करून फोन करून हे करून त्याला अशी बोलायला लागेल जाऊन, आणि बघायला लागेल कसं आहे. सो बघू आता कसं आहे. आणि तुम्हाला मी अपडेट पण दिली याच्यावरती. तर मला ॲक्च्युली आणि ना याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे, लाईक माझा एक्सपिरियन्स. आत्तापर्यंत डे 34 चालू आहे. डे 34 पण माझा कसा एक्सपिरियन्स आहे, काय वाटलं मला बोलताना, म्हणजे व्हिडिओ बनवताना आणि याच्यात माझं बोलण्यात कसं हे झालं की मी कसं आता हे होतं आहे मला बोलायला, की काय कॉन्फिडन्स वाटतं का, काय वाटतं की कसं वाटतं आहे, ते माझं हे होतं. तर आता तेच बघायचं आहे, ते माझं त्याच्यावर मेन व्हिडिओ काय. सॉरी, एक तर 10 वाजले त्या, तर झोपेचं पण एक हे. तर मला त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा होता की लाईक माझं बोलण्यात आता कसं फरक झाला आहे, की मी कसं हे होतं चाललं आहे माझं. तर त्याच्यावर मेन व्हिडिओ बनवायचा होता. आता मी बघेल त्याच्यावर उद्या बनवेल, नाही तर बघेल कसं हे करायचं आहे. देन चलो सी यू. बघू आज